2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ मी टाकलेला होता. रॅडिफार्म खरंच जादू आहे का? आणि त्याच्याबरोबर आम्ही इसाबियन अर्ध्या प्लॉटला दिलेलं होतं, नाव घेतोय आणि रॅडिफार्म अर्ध्या प्लॉटला दिलं होतं. त्यावेळेस देखील आम्हाला वाढ आणि फुटव्यांमध्ये चांगली प्रगल्भता त्यावेळेस रॅडिफार्मनं दाखवली होती. नंतर आता बऱ्याच गोष्टी घडत आहेत, पण काही डुप्लिकेशन्स न करता, कुठल्याही मार्केटिंगचा विचार न करता एक अप्रतिम व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. कारण आहे की शेतकऱ्याचा फायदा व्हायला पाहिजे, पैसा वाचायला पाहिजे. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी एक्सप्लेन देखील करून दाखवणार आहे की नेमकी काय फायदा होतो, कुठल्या प्रोडक्टच्या किती रेट्स आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो. तर अजूनही रॅडिफार्मसाठी माझ्या मनातली जागा ही अत्युच्च शिखरावरती आहे. मागे 1-2 वर्ष मी रॅडिफार्मचा वापर करणं सोडलं होतं, शेतकऱ्यांना रिकमेंडेशन देणं सोडलं होतं. याचं कारण होतं की मला काही गोष्टी त्या प्रोडक्टच्या बेसिक्स अशा आवडत नव्हत्या. रॅडिफार्म आम्ही ह्या वर्षी आमच्या 108 BSFच्या रेनबो आणि आमच्या घरच्याच आर्यमान ह्या तिन्ही आम्ही घरी लावलेल्या व्हरायटी आहे, ह्या तिन्ही व्हरायट्यांना दिलेलं होतं. रॅडिफार्मचे नेमकी फायदे काय? रॅडिफार्म जायला कधी पाहिजे? रॅडिफार्मचं ऍप्लिकेशन ज्यावेळेस आपण पहिलं ऍप्लिकेशन आपल्या टोमॅटो, मिरची किंवा कुठल्याही पिकामध्ये देतो त्यावेळेस नक्की करायला पाहिजे. आज रॅडिफार्म सारखं प्रोडक्ट लिटर 2100-2200 रुपये जातं. खरंच शेतकऱ्याला न परवडणारे रेट आहे, पण एक महत्वाची गोष्ट सांगतो की रूट डेव्हलपमेंट आणि झाड सेट होणं ह्या जितक्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासमोर याचे रेट खूप कमी आहे. एकरी 500 मिली आपल्याला हे द्यायचं आहे. ड्रिपने द्या किंवा ड्रेचिंगने द्या, सुंदर रिपोर्ट्स भेटतात. कुणी सांगेल 1 लिटर वापरा, जास्त घ्या, तसं घ्या, काही करू नका. 500 ml फक्त 1 एकरासाठी नक्की वापरून बघा. किंवा जर आपल्याला विश्वास नसेल, मार्केटमधून 100-250 ml ची जी काही पॅकिंग भेटते ती पॅकिंग उपलब्ध करा. काही भागाला ती द्या आणि तुमच्या काही जे आवडतं प्रोडक्ट असेल ते अर्ध्या भागाला द्या आणि एकदा रिपोर्ट चेक करा. होतं काय, ज्यावेळेस आपण रॅडिफॉर्म देतो तुम्हाला 5व्या-6व्या दिवशी झाड खूप चांगलं सेट झालेलं दिसतं. झाडामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रीनरी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर झाडाची जी वाढ आहे ती योग्य गतीने आपल्याला झालेली दिसून येते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, झाडात जो वीकनेस असतो तो वीकनेस आपल्याला दिसत नाही, एक रिचनेस झाडामध्ये आपल्याला जाणवतो. आणि असं मार्केटमध्ये एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे रॅडिफॉर्म. पण शेतकऱ्यांनी नेमकी रॅडिफॉर्म का वापरावं याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पिकामध्ये होणारी चांगली वाढ, पिकामध्ये होणारं सेट, त्याच्यानंतर पिकामध्ये येणारी ग्रीनरी, पिकामध्ये येणारा स्ट्रॉंगनेस आणि सगळ्या गोष्टी एका गोष्टीमुळे येतात, ते म्हणजे रूट डेव्हलपमेंट. आणि ती रूट डेव्हलपमेंट जे रॅडिफॉर्म इतका फास्ट करू शकतं, इतकं कुठलंच प्रोडक्ट मार्केटमध्ये करू शकत नाही, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही ट्रायल्स घ्या, तुम्ही त्याचे एक्सपेरिमेंट करा आणि मग व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगा की खरंच रॅडिफॉर्मचे रिपोर्ट्स येतात का. माझ्या आवडतं प्रोडक्ट आहे, माझ्यावरती जे विश्वास ठेवतात त्यांनी नक्की एकदा हे वापरून बघायला पाहिजे. कारण कुठलाही आता रॅडिफॉर्म म्हणजे व्हॉलॅग्रोने कुठले मला काही पैसे दिलेले नाही, कुठलाही मार्केटिंग व्हिडिओ हा नाही, कुठलाही टार्गेटेड व्हिडिओ हा नाही, किंवा इतर प्रोडक्टची तुलना याच्याशी करण्याचा हा व्हिडिओ नाही. मी कुठल्याही प्रोडक्टचा या व्हिडिओमध्ये नाव घेतलं नाही. पण मला फक्त एक गोष्ट सांगायची होती की ज्या प्रोडक्टमध्ये दम आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण खर्च करताना आपण जो खर्च करतो, आज साधं ह्युमिक अर्धा किलो आणायला गेल्यानंतर दुकानदाराकडून आपल्याला 400-450 रुपये मोजावे लागतात. मग जर इतका खर्च आपण ह्युमिकसाठी करत असू तर एका चांगला प्रोडक्ट आपण वापरलं पाहिजे, आपला अधिकचा खर्च वापरला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे, रॅडिफॉर्म सुरुवातीच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर 30-35 दिवसांपर्यंत रूट डेव्हलपमेंट होण्यासाठी काही वापरण्याची गरज नाही. आणि मग त्याच्यानंतर मायक्रोरायझा तुम्ही पुढे देऊ शकतात. अप्रतिम रूट डेव्हलपमेंट, अप्रतिम प्लॉट डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी एका गोष्टीनं घडू शकतात, तर ती म्हणजे रूट डेव्हलपमेंट. आणि रूट डेव्हलपमेंट सही व्हायला पाहिजे म्हणून आजचं ऑप्शन मी तुम्हाला दिलेलं मार्केटमधील सगळ्यात बेस्ट ऑप्शन. स्टे ट्यून्ड.